नमस्कार मंडळी, वेलकम टू कुक विथ सवी। आज मी मस्त अशी हिवाळ्याची फेमस अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी आहे आपल्या शेंगदाण्याची चिक्की। दोनच इन्ग्रेडियंट वापरायचे आणि झटपट 5 मिनिटाच्या आत तयार होणारी एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग बघूया कशी बनवायची ते। तर इथे मी काय केलं आहे, कढई घेतलेली आहे, ती बऱ्यापैकी तापवून घेतलेली आहे। तुम्ही बघितलं त्यामधनं वाफा निघत आहे। त्यानंतर आता 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे। ते शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। कमी आचेवर भाजायचे म्हणजे काळे होत नाही किंवा जळकट लागत नाही। तर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। मस्त सकाळी सकाळी सूर्याचा प्रकाश किचनमध्ये येतोय, तो दिसतोच आहे तुम्हाला। त्यानंतर हे बघा, व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। जितका कमी गॅस ठेवता येईल तितका ठेवायचा आहे, जेणेकरून हे काळपट होणार नाही आणि जळणार पण नाही। आता पूर्णपणे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून झाले आहे, तर त्याच्या आपण आता साली काढून घेऊया। तर एखाद्या भांड्यात काढून घ्यायचे आणि व्यवस्थित गरम नाही चुरायचे, ते चुरले पण जाणार नाही, म्हणजे सालटे निघले जाणार नाही। त्यानंतर आता गूळ घेतला इथं। तर एक प्रमाण सांगते मी, 1 वाटी शेंगदाण्यांसाठी 1 वाटीच गूळ तुम्हाला घ्यायचा आहे। मी थोडेसे ते खडे घेतलेले आहे गुळाचे, ते काय बारीक करून मी घेतले नाहीत, ते पण विरघळता। तर याचा एक पाक तयार करायचा आहे आपल्याला, व्यवस्थित असा जळून पण द्यायचा नाही आणि गॅस कमीच ठेवायचा। ही जी सगळी प्रोसेस आहे शेंगदाणे भाजण्यापासून तर गूळ वितळेपर्यंत सगळं मंद आचेवरच करायचे। त्यानंतर आता तूप, एकदम थोडंसं तूप टाकलेलं आहे। जास्त तूप जर टाकलं तर एकदम असं क्रंचीनेस जो असतो आपल्या चिक्कीमध्ये तो येणार नाही। थोडासाच तूप टाकायचं आहे, जेणेकरून थोडीशी सॉफ्ट लागेल ती खायला। हे बघा, आता चेक करून बघूया की आपला गुळाचा पाक जो आहे तो चिक्कीसाठी रेडी झाला आहे की नाही। तर वाटी घ्यायचे पाण्याची आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकून बघायचं, मऊच लागतोय तर कडक आणि क्रंची लागला पाहिजे, तोपर्यंत आपण हा शिजवून घ्यायचा आहे। थोडेसे अजून 3-4 मिनटं शिजवून घेतलं आहे। जास्त शिजवायचं नाही, ते काळा होतो आणि करपतो तो। तर हे बघा, आता तुम्ही बघू शकता, मगाशी एकदम मऊ लागत होता, आता थोडासा क्रंची आणि तुटतोय। जेव्हा गूळ तुमचा तुटेल ना असा, त्यावेळेस तुम्ही समजून जायचे की आपला गूळ चिक्कीसाठी रेडी झाला आहे असा। तर आता तुम्ही बघू शकता, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ। आणि यामध्ये आता जे शेंगदाणे मी थोडेसे भरडून घेतलेले आहे, पूर्ण अख्खे शेंगदाणे नाही घातले, छान वाटते थोडेसे मोठे शेंगदाणे आणि थोडासा बारीक कूट। तर हे बघा, तुम्ही बघू शकता, थोडंसंच फक्त मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला जो गुळाचा पाक आहे त्यामध्ये। बघा, मस्त असं टेक्स्चर आणि कलर आला आहे। मी जेव्हा शाळेत होती ना, तेव्हा ही जी चिक्की आहे शेंगदाण्याची, ती 1 रुपयाला वडी भेटायची, ती आठवण मला आज आली। त्यानंतर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि हे काय होतं, गार पडलं की कडक व्हायला सुरुवात होतं, तर हे गरमच पसरवायचं आणि गरमच याच्या वड्यांना आकार द्यायचा। तर आता हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे, ते रेडी आहे आपण याला पसरवायला। आता मी ते पळपट घेतला आहे, जो आपण पोळ्या लाटायला घेतो तो, त्यावरती ऑइल लावून घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, बेसला ते चिपकणार नाही, ऑइलमुळे खाली चिपकणार नाही। आणि गरमच कढईतनं काढून आणि ते पसरवायचं आहे। हात लावायचा नाही, कारण की कोणताही पाक असो, साखरेचा असो, गुळाचा असो, तो प्रचंड गरम असतो आणि तुम्ही त्याला हात लावले, हात डायरेक्ट भाजण्याची शक्यता असते। त्यामुळे जेही तुमच्याकडे असेल साहित्य, मी आता ही उचटणी आहे त्यानेच व्यवस्थित असं पसरून घेत आहे। जास्त जाडही नाही, जास्त पातळही स्प्रेड करायचं नाही। हे बघा, मीडियम साईजचं स्प्रेड केलेलं आहे, जास्त जाड पण नाही ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर आता थोडंसं साईडने गोळा करायचं आहे। आणि आता हे जेव्हा गरम असेल, पसरून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर लगेच याच्या वड्या पाडायला घ्यायच्या। तुम्ही जर गार पडेपर्यंत वाट बघितली तर ते क्रंची व्हायला सुरुवात होतं, कडक व्हायला सुरुवात होतं। त्यानंतर तुम्हाला याच्या वड्या पाडताच येणार नाही, ते तुटेल मध्ये, साईज व्यवस्थित येणार नाही, त्या वड्या दिसणारच नाही व्यवस्थित। त्यामुळे आता जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच एखादा चाकू घ्यायचा आहे, त्याने व्यवस्थित तुम्हाला जो आकार द्यायचा तो व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता मी इथे स्क्वेअर साईजच्या आकाराच्या वड्या पाडत आहे। एकदम सोपी आहे आणि डॉक्टर पण कधी हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर आपल्याला हेच सजेस्ट करता की तुम्ही गूळ आणि शेंगदाणे खा। तर त्यावेळेस मस्त वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही हे पण ट्राय करू शकता। नक्की ट्राय करून बघा, हिवाळ्यामध्ये एकदम फेमस रेसिपी आहे। आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे ती। आणि हार्डली 5 मिनटं लागतात, 5 मिनटाच्या आत तुमची ही रेसिपी बनून तयार होते।
ते बघा मी आता इथे चौकोनी आकाराच्या ज्या आहे त्या वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि मग हे वड्या पाडून झाल्या की 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आणि आपोआप त्याचे तुकडे पडायला सुरुवात होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.